राधे राधे. आज मी बनवणार आहे उरलेल्या बेसनापासून पराठा बनवणार आहे. बघा उरलेलं बेसन आहे ना छोट्याशा प्लेटीत मी काढून घेतलेलं आहे आणि त्याचं आहे ना मी आता पराठा बनवणार आहे. आपण पोळ्याचं पीठ मळतं ना तेवढं कणिक मी ना मळून घेतलेलं आहे. हे बघा आपण पुरणपोळीचं जसं सारण भरायला करतो तसं मी आता हे भरून घेणार आहे. बघा कसं भरून घेतलेलं आहे मी. आणि आता याची ना पोळी आपण म्हणजे पराठा आहे ना लाटून घे. थोडं थोडं पीठ लावून मी पराठा लाटून घेतलेला आहे बघा. आणि आपण थोडासा मोठा असा पराठा लाटून घ्यायचा आहे. तवा मी त्यावर गरम करायला ठेवला होता गॅसवर. आता हा पराठा थोडंसं तेल टाकून घ्यायचं. तेल तूप काही पण तुम्ही टाकू शकता. आणि दोन्ही बाजूनी कमी फ्लेमवर आलटून पलटून आपण पराठा भाजून घ्यायचा आहे. हे बघा कसा मस्त भाजून आपला हा रेडी झालेला आहे. आणि एकदम मऊसूत असा हा पराठा आपला रेडी झालेला आहे. तुम्ही असाच घरी बनवू शकता. उरलेल्या भाजीपासून आपण असाच पराठा बनवू शकतो. तूप आणि आपण यासोबत लोणच्यासोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकतो. धन्यवाद. राधे राधे.